पैठणीला जीएसटीमधून सवलत मिळावी यासाठी जीएसटी परिषदेकडे शिफारस करण्याचं वित्त राज्यमंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी करण्याच्या मुदतीत 5 ऑगस्टपर्यंत वाढ. गुजरात राजस्थानमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान. आसाम आणि पूर्वोत्तर राज्यांच्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान गुवाहाटीत दाखल. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या ठार. मुंबई शेअर बाजारात आजही तेजीचा कल कायम. निफ्टीने पार केला 10,100चा टप्पा. सामाजिक समतेचा लढा देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांद्वारा आयोजन. आणि प्रतिकूल परिस्थितीत लोकांच्या मनात स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतवणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या स्मृतींना देशाचं अभिवादन. नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. पाहूया सविस्तर वृत्त. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असलेल्या पैठणी साडीला वस्तू आणि सेवा करातून सवलत मिळावी यासाठी जीएसटी परिषदेला शिफारस करणार असल्याचं आश्वासन आज वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिलं. हातमाग पैठणी साडी तयार करण्यासाठी वापरलं जाणारं रेशीम आणि जर या कच्च्या मालासोबतच पैठणी विक्रीसाठी वस्तू आणि सेवा करातून सवलत मिळावी अशी मागणी करणारी सूचना नियम 93 अन्वये राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत जाधव यांनी मांडली होती. त्यावर उत्तर देताना केसरकर यांनी सांगितलं की पूर्वी रेशीमवर कर लावण्यात येत होता, मात्र पैठणी तयार झाल्यानंतर त्याचा परतावा मिळत होता. पैठणी तयार करण्यासाठी लागणाऱ्या मजुरीवर वस्तू आणि सेवा कर लावला असल्याचं केसरकर यांनी यावेळी सांगितलं. मात्र विणकरांची मागणी लक्षात घेता पैठणीला करातून सवलत मिळावी अशी शिफारस आपण करणार आहोत असे केसरकर यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. या योजनेसाठीचे अर्ज स्वीकारण्याची मुदत काल संपली होती, पण अनेक शेतकऱ्यांचे अर्ज अजूनही जमा करून झाले नसल्यामुळे मुदतवाढ जाहीर करण्यात आली. आता या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज 5 ऑगस्टपर्यंत बँकेच्या शाखांमध्ये स्वीकारले जातील. जनसुविधा केंद्रांमार्फत हे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या मुदतवाढीसंदर्भात बँकांची वरिष्ठ कार्यालय आणि क्षेत्रीय स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सूचित करण्यात आल्याचं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितलं. या योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी सरकारनं मुदतवाढ दिल्यानं शेतकरी बांधवांनी काळजी करू नये असंही ते म्हणाले. पूरस्थिती आणि मदत कार्याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुवाहाटीला पोहोचले. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पंतप्रधानांबरोबर आहेत. या संदर्भात अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मिझोराम आणि नागालँड या राज्याचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पंतप्रधान महत्त्वाची बैठक घेतील. देशातल्या अनेक भागात पूरस्थिती गंभीर असून आसाम, गुजरात, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राजस्थानमधल्या सिलौरी, बाडनेर आणि पाली जिल्ह्यातही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी वेगवान मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. गुजरातमधल्या उत्तर आणि मध्य भागात तसंच सौराष्ट्रात पूरस्थिती भीषण असून आतापर्यंत 218 जणांचा यात मृत्यू झाला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी गुजरातला भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. तसंच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पूरस्थितीची पाहणी करून अत्यावश्यक सामुग्रीचं वाटप केलं. येत्या 72 तासात उत्तराखंडच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या अबू दुजान ठार झाला असून अद्यापही चकमक सुरू असल्याचं समजतं. मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा दलाच्या जवानांनी आज पहाटे शोध मोहीम सुरू करत 3 दहशतवाद्यांना घेरलं. त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक सुरू झाली. अबू दुजान हा सुरक्षा दलांवर झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असून त्याच्यावर 10 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. मुंबई शेअर बाजारात आजही तेजीचा कल कायम आहे. आज सकाळच्या सत्रात सुरुवातीपासूनच गुंतवणूकदारांनी खरेदीच्या सपाटा लावल्यामुळे निर्देशांकानं 100 अंकांची उसळी घेत 32,615 वर झेप घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनंही आज 24 अंकांची उसळी घेत 10,100चा टप्पा पार केला. रिझर्व्ह बँकेच्या उद्या जाहीर होणाऱ्या पतधोरणात व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा असल्यामुळे बाजारात आज तेजी असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. विनिमय बाजारातही आज डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य 14 पैशांनी मजबूत झालं आहे. काल 64 रुपये 19 पैशांवर बंद झालेला रुपया आज 64 रुपये 5 पैशांवर आला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
साठे यांची जयंती अहमदनगर जिल्ह्यात साजरी करण्यात आली। गावागावात सार्वजनिक ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आलं आणि विद्यार्थ्यांसाठी अनेक ठिकाणी विविध स्पर्धांचं आयोजनही करण्यात आलं होतं। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लोकांच्या मनात स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतवणाऱ्या लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी। देशाच्या राजकारणात टिळक पर्वाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। लोकमान्य आणखी काळ जगले असते तर आज देशाचं वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं। भारतीय जनतेत स्वराज्याची जाणीव निर्माण करणारे तसंच स्वराज्य मिळवण्यासाठी सिंहगर्जना करून समाजाला प्रेरित करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। बाळ ते लोकमान्य हा त्यांचा प्रवास प्रेरणा देणारा। लोकमान्यांनी 1880 साली विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकरांबरोबर सुरू केलेलं न्यू इंग्लिश स्कूल, आर्यभूषण नावानं सुरू केलेला छापखाना, मराठी केसरी आणि इंग्रजी मराठा सारख्या वृत्तपत्रांची सुरुवात, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना या सगळ्या घटनांमुळे अवघा महाराष्ट्र घडत गेला। पत्रकार टिळक ही भूमिकाही खूपच महत्त्वाची। केसरी आणि मराठातून त्यांनी केलेलं लेखन स्फूर्तिदायी आणि दिशादर्शक असे। त्यांचे अग्रलेख जनसामान्यांना सामाजिक आणि राजकीय परिस्थितीबाबत सजग करत असत। त्यांच्या अग्रलेखांमुळे महाराष्ट्र खडबडून जागा झाला। लेखनाप्रमाणेच लोकमान्यांचं वक्तृत्वही धारदार होतं। ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध समाजाला एकत्र आणण्यासाठी, त्यांच्या जागृती करण्यासाठी लोकमान्यांनी श्री गणेशा केला सार्वजनिक शिवजयंती आणि गणेशोत्सवाचा। वंगभंग चळवळीतही लोकमान्यांचा सहभाग महत्त्वाचा। स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतुसूत्रीच्या सहाय्यानं ब्रिटिश विरोधी वातावरण निर्माण करणारे, भारतीय असंतोषाचे जनक असलेले लोकमान्य टिळक। अॅनी बेझंट समवेत केलेली होमरूल लीग चळवळ, ब्रह्मदेशातील मंडाले तुरुंगात अतिशय प्रतिकूल हवामानात 6 वर्षांची भोगलेली शिक्षा आणि त्याच काळात लिहिलेला गीता रहस्य हा ग्रंथ आणि त्यानंतरच्याही काळातली ग्रंथ निर्मिती तसंच कालगणना, पंचांग या क्षेत्रात केलेली कामगिरी या अशा सगळ्या गोष्टींमुळे लोकमान्यांची प्रतिमा उजळत गेली। व्यासंग ही ज्यांची विश्रांती होती आणि गीतेचं आचरण ही ज्यांची प्रवृत्ती होती, अशा लोकमान्य टिळकांना ही आदरांजली। लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आज नागपुरात गांधीनगर तलाव परिसरात टिळक यांच्या पुतळ्याला महापालिकेतर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली। स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। भाजपा, काँग्रेस सेवा दल, युवा चेतना मंच यांच्यासह अन्य सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीनंही लोकमान्यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। भंडारा जिल्ह्याच्या बेला ग्रामपंचायतीच्या सरपंच शारदा गायधने आणि सचिव कृष्णमार नागपूर यांना महसूल विभागानं 1,93,31,300 रुपयांचा दंड ठोठावला असून हा दंड शासनाकडे जमा करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। गाळयुक्त शिवार आणि गाळमुक्त तलाव या योजनेच्या नावावर तलावातला गाळ काढून खासगी कंत्राटदाराला त्याची विक्री केल्याप्रकरणी त्यांना हा दंड ठोठावला आहे। युवा स्वाभिमान संघटनेनं रेटून धरल्यानं तहसीलदारांनी या प्रकरणाची चौकशी केली। यामध्ये सरपंच आणि सचिव दोषी आढळले, त्यामुळे ही दंडात्मक कारवाई करण्यात आली। मात्र आम्ही कोणतंही बेकायदेशीर काम केलेलं नाही, आम्हाला बदनाम करण्याचा हा कट आहे, असं सरपंच गायधने यावेळी म्हणाल्या। भविष्यात देशातला पाणी प्रश्न अधिकाधिक गंभीर स्वरूप धारण करणार आहे, त्यामुळे आपल्याला पावसाचा प्रत्येक थेंब वाचवून भूजल पातळी वाढवण्याची गरज आहे, असं मत जलतज्ञ शरद भांडे यांनी काल पुण्यात व्यक्त केलं। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि तेजस्विनी संस्थेतर्फे आयोजित पाणी परिषदेत त्यांनी भविष्यातल्या जलपरिस्थितीचा आढावा घेतला। या परिषदेचं उद्घाटन राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट डी देवळे यांनी केलं। राज्यातल्या धरणांमध्ये साचलेल्या गाळामुळे धरणांमधली पाणी क्षमता मोठ्या प्रमाणावर घटली आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक गणेशोत्सव मंडळानं एक धरण गाळमुक्त करण्याचं काम हाती घेतलं तर धरणांची क्षमता पूर्ववत होऊ शकेल, असं मत ग्रीन थीम संस्थेचे संस्थापक कर्नल सुरेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं। यावेळी जलसंवाद मासिकाचं प्रकाशनही करण्यात आलं। परिषदेत राजाभाऊ पासलकर, मयुरेश कुलकर्णी, नितीन राऊत आदींनी आपले विचार मांडले। पाहूया राज्यातलं हवामान। राज्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे, तर काही जिल्ह्यात पावसाच्या अधूनमधून श्रावण सरी बरसत आहेत। मुंबई आणि ठाणे शहरात पावसाच्या अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत। सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणातून 11,792 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा आणि निळवंडे धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं धरणातून प्रवरा नदी पात्रात 5,307 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे।
येत्या 24 तासात उत्तर कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पैठणीला जीएसटीमधून सवलत मिळावी यासाठी जीएसटी परिषदेकडे शिफारस करण्याचं वित्त राज्यमंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी करण्याच्या मुदतीत 5 ऑगस्टपर्यंत वाढ. गुजरात, राजस्थानमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान. आसाम आणि पूर्वोत्तर राज्यांच्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान गुवाहाटीत दाखल. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाचा म्होरक्या ठार. मुंबई शेअर बाजारात आजही तेजीचा कल कायम. निफ्टीने पार केला 10,100चा टप्पा. सामाजिक समतेचा लढा देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि प्रतिकूल परिस्थितीत लोकांच्या मनात स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतवणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या स्मृतींना देशाचं अभिवादन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.